आपल्याला लाज वाटेल अशा देशात आपण राहतो. हे आता आपल्याला केव्हा तरी ह्या सेक्रेटरीएट मधल्या लोकांनीच ते मनावर घेतलं पाहिजे की निर्लज्जासारखं राहू नका बाबा, या देशात जरा थोडीफार तरी लाज बाळगा असं एक सांगायची वेळ आलेली आहे. आणि ती खिडक्यांची दारं उघडत नाहीत, मुतारी नाही, पाणी नाही, अशा मराठी शाळा आणि अब्जावधी खर्च इकडे आता म्हटल्याप्रमाणे साहित्य संमेलनावर खर्च करतात, इतके कोटी तितके कोटी, आणि त्यातला 1 कोटी या शाळांमध्ये मुताऱ्या करा. करायचं काय आहे सगळे साहित्य संमेलन भानगडी तिथे जाऊन फुलांचे हार घेणं, म्हणजे त्यांना चपलांनी मारायला पाहिजे बा असे लोक आहेत. कुठेही इंग्रजी शिकवत नाही, हे इंटरनॅशनल लँग्वेज वगैरे आहे, हे सगळं थाप आहे. इंग्रजी अजिबात इंटरनॅशनल भाषा नाही. आता आम्ही पॅरिसमध्ये गेलो होतो तर काहीतरी फाउंटन पेन माझं काहीतरी रिफिल संपलं. आता याच्यात फाउंटन पेनचं रिफिल आहे का, याच्यात सगळं तर इंग्रजीच आहे. डू यू हॅव ए रिफिल फॉर माय बॉल पेन? तर ती पॅरिसमधली मुलगी म्हणाली, डोंट स्पीक इंग्लिश. आपल्याला स्लेव म्हणून लोक ओळखतात जगात आजही, अशी परिस्थिती आहे. आपल्याला आपलं असं काही ठेवलं नाही, आपण सगळे असे इंग्रजीतून इकडून तिकडून भाषांतर अमुक करून याचं भाषांतर त्याचं भाषांतर, अशी वाईट परिस्थिती सगळ्या आहे. तर अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट मी समजतो की मराठी भाषेसंबंधीच्या एका चर्चासत्रावरचं जे काही पुस्तक आहे, ग्रंथ आहे, त्याचं प्रकाशन माझ्या हस्ते व्हावं. आणि त्याला मी आत्ताच पाहिलं की माझंच नाव त्याच्यावर आधीच आलं आहे. शुभेच्छा मी पाठवल्या सहज फोनवर, तर ते मला पण अतिशय अभिमानाचं वाटलं, कारण मराठीचा मी अतिशय अभिमानी आहे. आणि मी खूप म्हणजे प्रयत्न केले आहेत मराठीचं सगळं वाढवण्यासाठी. तर ते मी आता तुमच्याशी मी तेच बोलणार आहे की मराठीचं कुठे फेल्युअर आहे, कुठे होतं, कुठे चांगलं होतं, माझं यश अपयश काय, आणि चर्चा म्हणजे खूप गर्दी असली तर हे इतकं बोलता येत नाही. त्यामुळे मी आता आपल्याशी गप्पा मारण्याच्या स्वरूपात आणि बरीचशी आठवणी स्मृती असं बोलायची मला आनंद वाटतो, तो आता मला घेता येईल. म्हणून मला एक असा छोटासा हॉल आणि अशी तुमच्यासारखे अतिशय उत्साहाने पाहणारे माझ्याकडे असे लोक मिळाल्यामुळे मलाही उत्साह आलेला आहे. तर ते मी आता सुरुवात करतो. तर मित्र, हे जे पुस्तक आत्ता प्रकाशित झालं त्याच्यातले इतके चांगले काही लेख मी पाहिले की अशा विषयावर इतकं चांगलं लिहू शकणारे लोक इतके आहेत, याचा एक मला अतिशय अभिमान वाटला. आणि माझ्याकडे जी त्याची प्रत आली होती त्याच्यावर मी मार्कही केल्या, त्याच मी जास्त वाचतील की त्याच्यात मराठी भाषेच्या संवर्धनासंबंधीचं जे काही वक्तव्य आहे सगळ्यांचं, तंत्रज्ञानाचं वगैरे, विवेक सावंतचं, नंतर कौतिकराव ठाले पाटलांनी तर स्वतःचे अनुभव अतिशय प्रामाणिकपणे सांगलेले आहेत. ते प्रकाश परब यांचा तर अप्रतिम असा लेख आहे. पण आजची जी काही परिस्थिती आहे सगळी, आपलं उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण ह्याच्यातले फरक, आणि आपल्यातला काय म्हणायचं, आपली दृष्टिकोन जो काही चुकतो नेहमी, मराठी माणसांचा एक पहिल्यापासूनचा एक असा ऑब्झर्व माझं स्वतःच आहे, मराठी मी असलो तरी तटस्थपणे, की आपले दृष्टिकोन आणि आपली वागण्याची पद्धत ही कुठेतरी चुकते पहिल्यापासून, असं एक आतापर्यंत दिसतं. त्याच्यामुळे आपलं काय मागे मागे सगळ्यात प्रथम आपण असायला पाहिजे, पण आपण मागे राहतो काय. म्हणजे आपल्याकडे 19व्या शतकात सगळ्यात मोठी लिडरशिप जगात नाही अशी, म्हणजे रानडे, गोखले, टिळक, आगरकर, फुले, कुठेही कोणत्याही देशात इतके मोठे लोक एका लहानशा अशा एरियात निघालेले आहेत. पण कुठे चुकतं आपलं की आपल्याला ते ह्या लोकांचा कसा नेमका वापर करणं, म्हणजे जनतेने सगळा वापर करणं, गव्हर्नमेंट तर वापर करतच सगळ्यांचा, पण आपण कसा करावा हे आपल्याला कधी कळत नाही. की फुले कुठे वापरावे, आगरकर कुठे वापरावे, टिळक कुठे वापरावे, नंतर रानडे, गोखले, मोठमोठी माणसं अतिशय, की इंग्लंडमध्ये सुद्धा त्या लायकीची माणसं, टाटा त्यावेळी होते आपल्याकडे, जमशेदजी टाटा, काँग्रेसची स्थापना करणारे सगळे, बाजारभाई नौरोजी, एवढी मोठमोठी माणसं एका लहानशा भागात असणं हे केवढं भाग्याचं आहे आणि केवढं अपयश. तर हीच मी आपल्याशी हीच चर्चा करणार की आपलं कुठे नेमकं आता केलं पाहिजे. आणि तुमच्यासारखे लोक जे प्रशासनात महत्त्वाचे आहेत, आणि मला असं वाटतं की साधारणतः जे काही 50-60 हजार लोक जनरल पब्लिकमधले करू शकत नाहीत, एवढं एक प्रशासकीय अधिकारी करू शकतो काम. कारण त्याला जास्त डोकं असतं आणि तो 2 मूर्ख काय म्हणायचं
प्रकारच्या लोकांमध्ये काम करावं लागतं त्याला. एक साधारण खालचे लोक आणि वरच्यांचा मी काही फार बोलत नाही आता कोण आहे, पण या लोकांच्या मध्ये काम करणं फार कठीण आहे. हां, इतकं ते सगळं करत आले आणि आतापर्यंत आपण जे टिकतो ते या लोकांच्या वेळी टिकतो आहे. मी फार या सेक्रेटरीबद्दल फार प्रेमाने नेहमी वागतो आणि इथे काही चांगलं जे होतं ते मला आनंद वाटतो की इतकं चांगलं राहण्याची जे खोल्यांची व्यवस्था वगैरे होती ती आवश्यक आहे. आणि तेच लोक खरं काम करतात आपल्याकडे, बाकी करतं कोण काम? सगळेजण आरामात करतायत. सगळेजण जे मुख्य असतात तिकडच्या ठिकाणच्याकडे ते पेपर फोडतात, उत्तरपत्रिका फुकट देतात, काही आधीच लिहून घेतात, असं सगळं चाललं आहे सगळीकडे. अगदी जिल्हा परिषदेपर्यंत वरपासून खालपर्यंत अगदी वर ज्या गोष्टी मी काही जास्त बोलत नाही आता, कारण पोलीस प्रोटेक्शनमध्ये मी आधीच आहे त्यामुळे मी काही जास्त काय आता त्यावर बोलत नाही. तर इतकं सगळं बाहेर येत आहे की आपल्याला लाज वाटेल अशा देशात आपण राहतो. हे आता आपल्याला केव्हा तरी या सेक्रेटरीएट मधल्या लोकांनीच ते मनावर घेतलं पाहिजे की निर्लज्जसारखं राहू नका बाबा, या देशात जरा थोडीफार तरी लाज बाळगा, असं एक सांगायची वेळ आलेली आहे. आणि ती असे काही उपक्रम घेतले तर हे होतील. आणि मला अतिशय आनंद वाटतो की असे काही उपक्रम ही सगळी मंडळी घेणार आहेत. आताच मला संग्रामने सांगितलं की ते क्रिएटिव्ह रायटर तर आहेतच, पण ते विचारही नीट करतात. हे मला आश्चर्य वाटतं इतकं सगळं हे आमच्यात कोणी क्रिएटिव्ह रायटरमध्ये इतके नीट विचार करणारे नसतात. पण हे एक चांगले की ते असं म्हणाले की याच्यानंतर आम्ही पाणी असा विषय घेणार आहोत. हे असंच आवश्यक काही घेतलं. आणि मला त्यातल्या बरं वाटलं की भाषा हे पाण्याच्या आधी त्यांनी घेतलं महत्त्वाचं, कारण भाषा हे पाण्यापेक्षा महत्त्वाचं आहे आणि ते नसलं तर होत आहे. आता आम्ही कुठेतरी असे साऊथ इंडिया पाहत गेलो होतो गोव्यात असताना. आम्ही गेली 4-5 मंडळी अशी की जाता वेळ तर ते रस्त्यात उन्हाळा असल्यामुळे पाणी लागायचं. तर तिथे पाणी कोणाला समजायचं नाही, काय असतं पाणी वगैरे. तर तिथला एक माणूस सांगितलं की नीरू सांगा. तेव्हा आम्हाला पाण्यापेक्षा भाषा महत्त्वाची आहे. नीरू म्हटलं तरच पाणी मिळतं, नुसतं पाणी म्हटलं तर पाणी मिळतं, असा एक माझा अनुभव आहे. आणि हा बरोबर संग्रामला सुद्धा माहिती. तर असं सगळं वातावरण असताना आपल्याला अशी काही संस्था आपल्याकडे तयार होते आहे आणि नवीन नवीन त्याच्यात भाग घेत आहेत लोक आणि सगळे उमेदीचे लोक आहेत. ही फार अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे मला अतिशय आनंद झाला की आपल्याकडे असं काही सुरू होत आहे. आणखी एक मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं आहे की आपण ज्या काही प्रशासकीय गोष्टी करतो, आता याचं नावच पॉलिसी अँड गव्हर्नन्स असं आहे. त्यामुळे हे एक महत्त्वाची एक गाईडलाईन आपल्याला मिळते की तत्त्व जी असतात, अनेक तत्त्व आपल्याकडे असतात किंवा मातृभाषेचं असतं, याचं असतं. तर याच्यातली तत्त्वांमधली मूल्य कोणती करायची आणि दाखवण्याकरता नुसती जी असतात ना तत्त्व की काय आहे वा दाखवायचं की देशभक्ती आहे. देशभक्ती आहे म्हणजे मग त्याचा दुरुपयोग होतो की चीनचे लोक सुद्धा हिंदुस्थानवर हल्ला करतात, हिंदुस्थानी लोक चीनीवर हल्ला करतात. चीनी लोक बिचारे आपल्यासारखेच चांगले असतात, आपणही त्यांच्यासारखेच चांगले असतो. गरीब आपल्यासारखेच गरीब कष्टकरी. आम्ही चीनमध्ये गेलो होतो तर तशा काही शेतात काम करणाऱ्या आपल्यासारख्याच मुलं आपली रस्त्यावर बसलेली आहेत, काम करतायत. आणि त्या बाया तर एकदा सांगितलं की त्या इंडियन बाया साडी कशा नेसतात ते पाहायला आल्या होत्या. तर त्या आता आम्ही पुरुष म्हटल्यावर त्या काही दाखवता येईना म्हणून आम्ही गुपचूप मग इकडे गेलो आणि त्यांनी साडी कशी नेसतात ते त्या बायांना सांगितलं. इतका चिनी बाई, मराठी बाई, पाकिस्तानी बाई या सगळ्या सारख्याच आहेत. पण आपण राष्ट्रीयता अशी सुरू केल्यामुळे लफडे सुरू केले आणि मारामाऱ्या सुरू केल्या आणि त्यामुळे सैनिकांनी यांना देणं मारायचं, त्यांनी त्याला मारायचं, ट्रेनिंग घ्यायचं, दररोज मारायचं. हे सगळे राष्ट्रामुळे उद्योग झाले. तर हे तत्व वाईट आहे. हे मी स्पष्टपणे सांगतो की हे नको. पण मूल्य नाही आहे. मूल्य असणं आणि तत्व असणं हा फरक आपण हे शासकीय लोकच ते करू शकतात की अनेक गोष्टी त्यांच्यासमोर असतात पण त्यांना कळतं की काय नेमकं मूल्य आहे काय नाही. तेव्हा भाषा हे एक मूल्य आहे आणि ते आपण आता पाळलं पाहिजे. हे या पुस्तकावरून माझ्या लक्षात आलं. आणखीन मला एक असं आठवत आहे की भाषेचं महत्त्व हे जे म्हणजे धोरण आणि अंमलबजावणी असं एक नावच असल्यामुळे हे निश्चितपणे या दोन्हीमध्ये ते येत आहे. कारण धोरण असतात, ती पॉलिसी असते, ती कुठून तरी इकडून तिकडून पार्लमेंटमधून लोकांच्याकडून वगैरे अशी फक्त ठरते आणि त्यानुसार मग एक गाईडलाईन ती असते किंवा इकडून तुम्ही तिकडे जा. ग्रीन लाईट लागला चला पुढे चला, ग्रीन लाईट लागल्यावर मग तुम्ही पुढे जायचं एक धोरण असतं ते असं असतं. परंतु ते जाताना एक मूल्यही सांभाळावं लागतं तुम्हाला
की अशा जोरात जाऊ नका की तुम्ही शेजारच्या आपटाल किंवा पुढच्या गाडीला पुढे ढकलून तुम्ही त्याच्याही पुढे जाऊन पडाल. असं हे इथे मूल्य पाळावं लागतं की धोरण आणि मूल्य यांच्यामध्ये जी काही संगती असते ती सेक्रेटरींनी पाळली तर आपल्याला आपला देश कितीतरी पुढे जाताना दिसेल. आज दुर्दैवाने ते तसं होत नाही असं दिसतं आणि त्याची कारणं आपण आता चर्चेत बाहेर काढूया. म्हणजे भाषेच्या निमित्ताने ते फार स्पष्टपणे दिसतं की आपल्या देशात सगळं नीट होत आहे, फक्त आपलं चुकतं आहे कुठे तर भाषेत चुकतं आहे. कुठलंही आपलं भाषेचं धोरण नाही. अगदी बंगालमध्ये घ्या तुम्ही किंवा सबंध देशातली काही उर्दूचा प्रश्न आहे. उर्दू जगातली एक मोठी भाषा आहे. इतकं साहित्य, इतकं अप्रतिम कविता, गालिबन लीरन असले लोक कुठेही जगात नाहीत. पण उर्दूचे का वाईट दिवस आले की आता संपत आली ती भाषा. हे कुठेतरी आपलं चुकतं आहे की आपली जी संपत्ती आहे सगळ्यात मोठी तीच आपण वाया घालवतोय. आणि आज मराठीचं तेच शक्यता आहे व्हायची. असं जर चालू राहिलं की इंग्रजी शाळा आमच्या गावात आम्ही म्हणतो सांगवी, आमचं गाव सातपुड्यात आहे खेड्यात एका, आणि तिथे मुलं म्हणजे मराठी शाळा आहे चांगली पूर्वीपासूनची चांगली सुंदर, म्हणजे आम्ही त्याच्यातच मोठे झालो. मला तर अभिमान वाटतो की मी कुठेही गेलो, अगदी जर्मनीत फ्रान्समध्ये गेलो की मी आमच्या गावाच्या त्या नदीकाठच्या एक लहानशी शाळा, तिथली छपरांची शाळा, आणि तिथे आम्ही किती चांगलं शिकलो. मराठी माध्यम, मराठीच प्राध्यापक आणि सगळंच मराठीत शिकवलं, इतिहास भूगोल येते अशा ह्याच्यातून आम्ही मोठे झालो आणि त्याच्यामुळे जाऊ शकलो. हे आज जे काही चालतं आमच्या गावात ते मी पाहिलं की एवढीशी रिक्षा येते, त्याच्यात लहान लहान पोरं बिचारी कशी पालकांना तेवढंच बरं की सॉक्स आणि मोजेन, चांगली चड्डी, चांगले पायजमे घातलेली पोरं चालले आहेत आणि आपलं हेच मोठंपणा झालं असं म्हणून त्या पोरांना तसं ते कपडे घालून आणि त्या रिक्षात सगळ्यांना कोंबायचं आणि मग त्याच्याला बसले का रे मग तो त्याच्या अंगावर तो काही आडवा तिडवा असं करून त्यांना काहीतरी 3 किलोमीटर आमच्या यावल नावाचं गाव आहे तालुका, तिथे त्या शाळेत इंग्रजी शाळा कोणतरी काढली. तिथल्याच एका एडपट माणसाने काढली असेल, कारण पैसे खूप मिळतात, पैसे जास्त दिलेली इंग्लिश मिडियममध्ये जाता येतं. हाही एक मानाचा मुद्दा होतो की याच्यावर पैसे नाही, आता इंग्लिश मिडियममध्ये जाईल असं पण लोक म्हणतात. अशी मूल्य होत जातात आणि असं सगळं होत झाल्यामुळे ती पोरं तिथे जातात. आणि आमची खेड्यातली गरीब पोरं खालच्या वर्गातली ज्यांना काही घरीदार नाही ते बरी त्या मराठी शाळेत जातात. असं आजचं चित्र आहे. तर मी तिथे जाऊन सांगतो की ही जी अशी फाटके तुटके चड्ड्या आमच्या वेळी असायच्या तशा की बाई शिवलेली, मोठ्या भावाचं लहान भावानी, मोठ्या बहिणीचं फरकर नंतर लहान बहिणीनी, हेच पुढे जातात. हे कधी जात नाहीत. हा असा माझा अनुभव आहे की आजपर्यंत सुद्धा मी आता आपली इंग्रजी माध्यमात मुलं आता इंग्रजी शिकवतो तो मुंबई विद्यापीठात गेली. शेवटी मी इथेच रिटायर झालो, त्यामुळे मी मुंबईत राहिलो. तर तिथे माझ्या वर्गात काहीतरी 60 मुलं असायची आमच्या वर्गात. त्या 60 मुलांमध्ये इंग्रजी MA घेणारी जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये सगळी मुलं म्हणजे जवळपास 95-96% एखाद दुसरं अँग्लो इंडियन वगैरे काही मुली वगैरे होत्या, त्या काही पारशी 1-2 त्या फक्त इंग्लिश मिडियमच्या होत्या. म्हणजे इंग्लिश मिडियम खालपासून आलेल्या फक्त 3-4 कोणतरी वर्गात असायचे. बाकी सगळे खानदेशातले, मराठवाड्यातले, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, सोलापूर, सातारा अशी पोरं, खेड्यातली पोरं MA पर्यंत आलेली होती. पण इंग्लिश मिडियमची पोरं MA पर्यंत सुद्धा येऊ शकत नाहीत असा माझा अनुभव आहे. आणि मी 10 वर्ष इथे शिकवलं सगळं, त्याच्या आधी मी इकडे तिकडे होतो अनेक ठिकाणी. तर त्या सगळ्या ठिकाणी मी हे पाहिलं आहे की इंग्लिश मिडियमची मुलं ग्रॅज्युएशनपर्यंत सुद्धा येत नाहीत. फार तर ते हॉटेलमध्ये काहीतरी असतात ना बाहेर बसलेले व्यवस्थापक वगैरे, तर तेवढं होऊ शकतात. किंवा कुरिअर बॉय वगैरे, सर होईल असं म्हणणार, एवढंच. याच्या पलीकडे त्यांची प्रगती होत नाही. अगदी आजचा अनुभव आहे असा माझा. आजच्या मराठीचे प्राध्यापक आमच्या, मी शिमल्याला प्रोफेसर असताना माझ्या हाताखाली एका मुलीने विषय मागायला तर म्हटलं की विषय कर की इंग्लिश शिकवणारी जी मुलं आहेत आपल्या देशातली प्राध्यापक, त्या प्राध्यापकांचं तू बॅकग्राऊंड बघ आणि कोणत्या शाळेत शिकले, कोणतं मीडियम होतं त्यांचं ते बघ. तो त्यांनी घेतला विषय. MPhilचं काम तिने वर्षभर चांगलं केलं आणि तिने काही याची 100 हे घेतल्या केसेस. 100 प्राध्यापक महाराष्ट्रातले काही, बिहार काही होतं. तर त्यातले म्हणजे 1-2च सोडले. तर ते सुद्धा आपला मकरंद परांजपे होता, तो त्याची आईबापत मराठी असल्यामुळे तो इंग्लिशचा होऊ शकला. पण बहुतेक सगळेचे सगळे
कोणी मराठी मीडियमचे, कोणी हिंदी मीडियमचे, कोणी म्हणजे असे इंग्लिशचे प्रोफेसर झाले. पण इंग्लिश मीडियम घेतलेला प्रोफेसर होऊ शकत नाही, हे त्या थेसिसचं कन्क्लुजन आहे. आणि हाही माझाही अनुभव आहे की जर तुम्ही आत्ता पाहिलं, माझा एक विद्यार्थी आपल्या मुंबई विद्यापीठात 40 गावचा काय एक भामटा राजपूत जातीचा तो प्रोफेसर मराठीचा हेड आहे, प्रोफेसर आहे हेड मुंबई विद्यापीठातला. दुसरा माझा विद्यार्थी मराठवाड्यातला धनगर जातीचा कोरडे पुण्याचा प्रोफेसर आहे हेड आहे. इतके सगळे इंग्लिश मिडियमच्या शाळा असताना ही अशी गरीब पोरं अशी कशी काय एकदम प्राध्यापक होतात, हेड होतात. आणि कशामुळे? याचं कारण की लहानपणापासून इंग्लिश मराठी मीडियममुळे त्यांचं डोकं नीट चालतं. डोकं नीट चाललं की तुम्हाला कळतं की हा विषय कसा, तो विषय ह्याच्यातला त्याचा फरक अगदी इंग्लिशच्या प्राध्यापकाला तुम्ही विचारून पहा. किंवा अगदी माझा अनुभव असा की बाबा रे एम एच्या वर्गातल्या कोणाला विचारा की तुम्ही कुठलाही एक विषय घ्या, शब्द घ्या, रस्त्याला तुम्ही इंग्रजीत किती शब्द वापरू शकता. एसे लिहिताना तुम्ही लागतं ना डोक्याला की तुम्ही काय लिहिता, त्याच्यात रस्ता आला की रस्त्याला म्हणजे मग काय रोड, ठीक आहे रोड कळतो तुला, आम्ही रोड वापरतो मराठीत जर घेतलाच आहे रोड. नंतर स्ट्रीट असतो किंवा फार फार तर काय पाथ असतो, फुटपाथवरचाच 2, 3, 4 शब्द. पण मराठी मुलाला ज्याचा मराठी मीडियम होतो तो इंग्रजीत जो शिकतो त्याला जवळजवळ 15-20 शब्द येतात. काहीतरी गल्ली, बोल, पायवाट, आडवाट, चोरवाट, वाटेचे असे रस्ताना हायवे तर आपण म्हणजे घेतलेच आहेत बारोई. तेही आपलं मोठेपणच आहे की आपण हायवे घेतला, वेही घेतला, नंतर पाथही घेतलं, स्ट्रीट रोड तर घेतलेच आहेत, अमुक स्ट्रीट तर महात्मा गांधी रोड वगैरे. पण आपले हे शब्दही आपल्याकडे आहेत. ही की तो एका गल्लीबोळात दिसेला झाला, कुठली तरी आडवाट काढणं हे असं आपण त्याने म्हणतो. म्हणजे आपण हायवेही वापरतो, आडवाटही वापरतो. हा तुमच्या मेंदूचा सकसपणा दाखवतो. आणि तुम्ही लिहू शकता, शोध लावू शकता. फार फार तर तुम्ही अगदी वरपर्यंत जरी गेला, जगातलं सगळ्यात काही मोठं जर मिळवायचं असलं तर तुम्हाला तुमची भाषा लागते. हा अशी माझा अनुभव आहे. मी भाषाशास्त्राचा प्राध्यापक आहे, PhD आहे माझी. भाषाशास्त्राच्या नियमानुसार कोणालाही परक्या भाषेतून आजपर्यंत काय म्हणतो बेस बुटापर्यंत जाता येत नाही परक्या भाषेतून. हा अगदी भाषाशास्त्राचा नियम आहे. म्हणून अगदी आता हे आपल्या पॉलिसी करणाऱ्याला माहीत पाहिजे की युनोच्या 1975 विसरलो त्या वयानुसार असे काही आकडे आठवत नाही. तर या 75 सालच्या एका निवेदनात रिझोल्युशन त्यांचा होता, कमीत कमी प्रायमरी एज्युकेशन आपापल्या मातृभाषेतच द्यावं असं सगळ्या राष्ट्रांना युनोने खरिता पाठवलेला आहे. की त्यामुळेच मुलांचं काहीतरी आपल्या देशात नाही तर काय होतं कळत नाही, मारामाऱ्या गोंधळ युनोचं ते कामच आहे की शांतता पाहिजे, अमुक पाहिजे. तर तुम्हाला काही गोष्टी कळल्या पाहिजेत, त्या कळत नाही परक्या भाषेमुळे. याची उदाहरणच पाहिलं की आता अगदी आमच्या एका याला मी विचारलं बहिणीला की आपण पोरांना शिकवतो ना नर्सरी सॉन्ग, अगदी आमच्या शेजारी पोरं 1.5 - 2 लाख रुपये फी पाठवतात. आमचे 10-15 रुपये फी कुठे, शाळेतली 2 लाख कुठे, अशी इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत त्या. आणि त्याच्यातही प्रेस्टिज समजलं जातं, सोडून द्या. तिथे काय शिकवलं जातं तर त्या विचारा त्या मुलाला की मेरी हॅड ए लिटल लॅम्प, इट्स फ्लीस व्हाईट ॲज स्नो. फ्लीस काय असतं बाबा, काय असतं गमोरी फ्लीस. लहानशी पोरगी पाठ करणारी 5-6 वर्षाची, मेरी हॅड ए लिटल लॅम्प, ठीक आहे. किंवा मग जॅक अँड झिल, तर जॅक नवरा असतो की बायको असतो हे माहीत नाही, का झिल नवरी आहे का. जॅक अँड झिल वेंट अप द हिल, ठीक आहे, टू फेच एक पेअर ऑफ वॉटर. टेकडीवर पाणी घ्यायला जायचं असतं का खाली जायचं असतं, म्हणजे अशी डोकी उलटी चालायला लागतात. आणि फ्लीजचा अर्थ माहीत नाही पण पाठ. स्नो म्हणजे काय माहीत नाही, स्नो म्हणजे आईस्क्रीमचं तसं स्नो वेगळा असतो, तो पावसासारखाच असतो, अतिशय मऊ मस्त वाटतं उलट घेताना अंगावर, असा स्नो असतो.
आणि तो स्नोफॉल म्हणजे याचा अत्यंत आनंदाची गोष्ट असते की बारीक मस्त पावसाच्या थेंबांपेक्षा अतिशय मऊ मजेदार असे सगळीकडे आपल्या शरीरावर असतात आणि तिकडे पाहाल तुम्ही अगदी लोक अगदी उघडे नागडे होऊन स्नोच्या वेळी असे उभे असतात याच्यात, इतकं ते सुंदर असतं. पण इट्स फ्लीज व्हाईट ॲज स्नो याचा अर्थ कळला नाही तर काय करायचं म्हणजे बर्फासारखे आणि लोकर, आणि फ्लीस काही लोकर नसते. फ्लीस मधला लोकरीतला फरक आहे, स्नो आणि बर्फातला फरक आहे. हे न कळता तुम्ही जर खालचा पाय असा तुमचा झाला तर पुढे फिजिक्स आणि केमिस्ट्री तर जग कुठे आईन्स्टाईन सारख्या लेवलला कधी जाणार नाही पोरं. मुळच जर कळलं नाही. आता हे आम्ही सांगितलं आमची पोरं ही अगदी विचारायला यायची, सर हे शेक्सपियरनी टू बी ऑर नॉट टू बी असं कसं काय म्हटलं आहे, टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द. तर बारीक बारीक गोष्टीत लक्ष ठेवून ही पोरं इंग्लिश मीडियम मराठी मीडियममधून आलेली, त्यांना काहीच तिने बारीक बारीक लक्ष देऊन इंग्रजी कसं बरोबर कळेल त्याचा अर्थ काय. म्हणजे आता मी तुम्हाला सांगण्यासाठी हे म्हणालं होतं की तुकारामाने सुद्धा म्हटलंय पहा की अर्थेविना पाठांतर कासाया करावे, व्यर्थची मरावे गोकुलिया. हे आपल्या तुकारामांनी अनेक वर्षापूर्वी सांगून ठेवलं की अर्थाशिवाय गोकू नका, मरायचं आहे नुसतं ते. पण हे कधी इंग्लिश मिडियममध्ये शाळेत पाठवणाऱ्या पालकांच्या लक्षात येत नाही. उगी तुकाराम पाठ करायचा, भोकायचा, कीर्तनं करायची आणि पोरांना इंग्लिश शाळेत हे अर्थेविना गोकुलिया मारायचं, असं सगळे वातावरण आपल्याकडे आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे आपण हे सगळं मी जे म्हणालो की आपण दृष्टिकोन नाही आणि त्यामुळे आपलं हे सगळं भरकटत चाललं आहे. ठीक आहे, आम्ही काही काय दुराभिमान म्हणून म्हणत नाही की मराठी मीडियम पाहिजे. आम्ही फॅक्ट सांगतोय, सायन्स काय सांगताय. अगदी इंटरनॅशनल मी आता मेंबर आहे पॅरिसला, त्याची मीटिंग होते नेहमी. ते कोण दरवेळी विद्यात भेटला पण त्याला करायला, पण ते त्यांचे रिझल्ट असतात त्यांचे अगदी रेग्युलरली असे येतात की आपलं कुठलंही शिक्षण हे मातृभाषेतच व्हायला पाहिजे असं भाषाशास्त्रज्ञ जगातले जे एकत्र येतात ते सांगतात. आता हे जर कोणी पाळलं नाही, पॉलिसी तशी ठरवली नाही आणि इंग्रजी शाळा अलाउ केल्या. आता तुम्हाला सुप्रीम कोर्टाचं उदाहरण, कर्नाटकात सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हा फ्रीडम टू चॉईस असा पाहिजे, राईट टू फ्रीडम ऑफ मीडियम. ते पण राईट बरं, पण मग सक्तीच्या शाळा का नाही करत मराठीच्याच? तिथे मग तुमचा काही राईटचा प्रश्न येत नाही. आता चॉईस असल्यामुळे लोक जातात. हे काय शासकीयच लोक करू शकतात की हे आम्हालाही चालणार नाही. हे परक्या भाषेतून शिक्षण आमच्या देशात कानडीत चालणार, हे बरोबर आहे. आणि हेच इंटरनॅशनल लिंग्विस्ट असोसिएशन, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, अगदी महात्मा गांधीचं आता उदाहरण सांगितलं आहे ठाले पाटलांनी. त्यांनी सांगितलं आहे की हे क्रिमिनल वेस्ट आहे परक्या भाषेतून शिकवलं. गांधीजींनी त्यावेळी सांगितलं होतं की 38-39 सालची गोष्ट आहे. असं सगळं असताना तुम्ही कशा करता इंग्लिश शाळांना परवानगी देता, उलट वाढवतात त्या, कारण त्यांचा काही ते फायदा असणार यांना. आणि मराठी शाळा कमी होत आहेत. आमच्या दहिसरला मी राहत होतो त्यावेळी, तर मराठी शाळेत मी अधूनमधून जायचो सर, तर आमच्या नाती मराठी शाळेतच जायच्या. म्हणून खिडक्यांची दारं उघडत नाहीत, मुतारी नाही, पाणी नाही, अशा मराठी शाळा. आणि अब्जावधी खर्च इकडे आता म्हटल्याप्रमाणे साहित्य संमेलनावर खर्च करतात, इतके कोटी तितके कोटी, आणि त्यातला 1 कोटी या शाळांमध्ये मुताऱ्या करा. करायचं काय आहे सगळे साहित्य संमेलन भानगडी, तिथे जाऊन फुलांचे हार घेणं, म्हणजे त्यांना चपलांनी मारायला पाहिजे पहा असे लोक आहेत. आपल्या लहान मुलांचं काय हे पाहत नाहीत, पण वरती सगळे मिरवायला फार तयार होतात. अशी सगळी वाईट परिस्थिती सगळं चालली आहे. आणि याच्यात आज जितका खोल जाऊ तितकं आपल्याला संताप येतो की हे चाललं आहे काय. आता तुम्ही जगातले पहा, मी तर प्रस्तावनेत सांगितलंच आहे की कुठेही इंग्रजी शिकवत नाही. हे इंटरनॅशनल लँग्वेज वगैरे आहे, हे सगळं थाप आहे. इंग्रजी अजिबात इंटरनॅशनल भाषा नाही. आता आम्ही पॅरिसमध्ये गेलो होतो तर काहीतरी फाउंटन पेन माझा काहीतरी रिफिल संपलं. आता ह्याच्यात फाउंटन पेनचं रिफिल आहे का, याच्यात ठरलं तर इंग्रजीच आहे. डू यू हॅव ए रिफिल फॉर माय बॉल पेन? तर ती पॅरिसमधली मुलगी म्हणाली डोंट स्पीक इंग्लिश. इतकं इंग्रजीबद्दल द्वेष आहे त्यांच्यात. मराठीत सांगा, तुमच्या भाषेत सांगायला तर चालेल. म्हणजे तुम्हाला कळणार नाही ती भाषा आमची मराठी काय. तरी ती म्हणाली की याचं फाउंटन या बॉल पेनचं रिफिल मिळेल का, म्हणजे सगळे इंग्रजीच पण ते मराठी म्हणून सांगितलं. तर ती हसली. तिलाही ते माहीत असणार बॉल पेन काय रिफिल काय सगळं, पण तुम्ही इंग्रजीत बोलू नका. हे जे तत्व म्हणून पाळतात फ्रान्सचे लोक की जवळजवळ आहेत, अक्षरशः किती अर्ध्या तासात जाता येतं जमिनी खालून. आपण जसं आलो ना आता
खालून समुद्राखालून. तसं लंडनहून तुम्ही लंडनच्या जवळ तिथून गेलं की आपल्याला तुम्ही पळायचं. म्हणजे तुम्ही आता फ्रान्सला आलाय, आता मी सांगता पण तुम्ही इंग्लंड भाषा इतकं जवळ असून ते इंग्रजी बोलू देत नाही. अगदी जर्मनीत सुद्धा आम्ही याला गेलो होतो सेमिनारला एका, तर तिथे कुठेही हॉटेलमध्ये कुठेही तुम्हाला सगळं ते त्यांच्या भाषेत तुम्ही तुमच्या भाषेत बोला तर ते मान्य करतील, पण इंग्रजीचा भयंकर द्वेष त्या सगळ्या युरोपमध्ये असा आहे. आणि इंग्रजांनी इतके अत्याचार केले आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे जोना पार्क वगैरे तुम्ही शिकवता, ते जाळलं आहे लोकांना तिथल्या की हे इंग्लंडच्या विरुद्ध आहे, त्यांना जाळून टाका. त्या बिचारीला स्वातंत्र्य पाहिजे होतं फ्रान्सचं, तर तिला एक काय चेटकी म्हणून जाळलं. अशी सगळी त्यांची इतिहास आहे प्रत्येक भागात. स्पेन, इटली, जितके मी आतापर्यंत पाहिले त्या कुणाला इंग्रजीबद्दल प्रेम नाही, कोणी बोलतही नाही. युरोमध्ये सुद्धा आपण म्हणतो तर 5 भाषा चालतात, नुसती इंग्रजी चालत नाही, ती काही जागतिक भाषा नाही. एवढंच नाही तर आता तुम्ही जर आजची जरी परिस्थिती घेतली तर अर्ध्या या कॉन्फरन्सेस होतात, जे काही काय म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरेचं काम होतं, हे सगळं अमेरिका इंग्लंडमध्ये फक्त इंग्रजी चालतं. का आपले लोक सगळे तिकडे जातात त्यामुळे आपल्याला ते कळतं. पण तुम्ही पहा की कोरिया, सगळे मोबाईल आपले तिथून येतात, इंग्रजी एक शब्द येत नाही. चीन एक शब्द येत नाही. आम्ही सगळे लेखक एकदा गेलो होतो 1995 असेल, त्यावेळी सुरुवातच झाली होती की युद्धामुळे आपलं बिघडलं होतं. त्यामुळे कोण मुखर्जी का कोण प्रेसिडेंट होते, तर त्यांना आमच्याबरोबर यावंसं वाटलं की लेखक असले की बरं असतं बोलायचं चालावं. त्यामुळे आम्ही तिथल्या लेखकांची 7-8 इंडियन लेखक आणि तिथले सगळ्या लेखांची आम्ही भेटत होतो. तर कुठेही इंग्रजीचा एक शब्द वापरला जात नव्हता. एवढं नाही तर खायला जरी गेलो तरी तुम्हाला कुठेही इंग्लिश सापडणार नाही, संबंध दिसत नाही. आणि एकतर आमच्या एका ह्याच्यात गेलो आम्ही, मॉलमध्ये गेलो, तर तिथल्या बाया आल्या आणि म्हणायला लागलं की तुम्ही सगळे लोक इंडियातल्या वेगवेगळ्या ठिकाणचे असं केलं. तर त्या इंटरप्रेटरने आम्हाला विचारलं, दे वॉन्ट टू नो. इंटरप्रिटर तो दिल्लीला शिकलेला होता इंटरप्रिटर, एकच इंटरप्रिटरचा आम्हाला होता. तोही आजारी एकदा पडला तर आम्हाला दिवसभर काही कळेना काय करा. त्यामुळे आम्ही नुसतेच फिरते ऐकत होतो, फॅन शू वगैरे. आणि आश्चर्य म्हणजे रात्री आम्हाला चहा पाहिजे होता, तर आम्ही टी करत गेलो, तर तो एक तिथला फुटपाथवरची आपल्यासारखेच गरीब लोक तिथे, तर ती फुटपाथवर म्हणाली चहा येस चहा. म्हणजे चहा आपला शब्द म्हणजे त्यांचाच आपण घेतलाय खरं तर. हा चहा शब्द चिनीतून आपल्याकडे आला, पण आपण टी करून त्यांना म्हणायला लागलो की टी आहे का, त्यामुळे कशासाठी चहा, येस चहा. तर मग त्यांनी लगेच चहा दिला. अशी विनोदी गोष्ट आपल्या इंडियन लोकांची होते. तर थोडक्यात म्हणजे जो प्रश्न मला जो विचारला त्या इंटरप्रिटरने की वाय डू यू स्पीक इंग्लिश वेन ऑल ऑफ यू कम फ्रॉम डिफरंट लँग्वेजेस, 7 डिफरंट लँग्वेजेस, मल्याळम, मराठी वगैरे आम्ही सांगितलं होतं आधी. बायोटेटा ते तिथे देत होते सगळ्यांना. तर हे इंग्रजी कसे बोलतात, तो त्याला विचारत होते. आता काही कोणा सांगते आता असं काही वाईट बोलायचं तर माझ्याकडे येतं नाही. त्यामुळे लोक म्हणाले मी म्हणालं आता अशा ठिकाणी काय सांगणार, आपण सगळे सुबुद्ध लोक, तेही लोक चांगले. आपण म्हटलं की त्या इंटरप्रिटरने म्हटलं की त्यांना सांगा की बिकॉज वी वेअर स्लेव्स. त्यांनी ते तसंच बरोबर सांगितलं. तो त्यांनी टाळ्या वाजवल्या. टाळ्या म्हणजे स्लेव्ज म्हणून नाही तर खरं बोलला म्हणून. बाकी हा खरं बोलला की स्लेव्ज असल्यामुळे हे इंग्रजी बोलतात आणि बाकी यांना काही दुसरं कॉमन नाही. तर हा खरा आपल्यातला स्लेव्हरी हा जो मुद्दा आहे तो माझ्या लक्षात आला चीनमध्ये, की आपल्याला स्लेव्ह म्हणून लोक ओळखतात जगात आजही. अशी परिस्थिती आहे. आपल्याला आपलं असं काही ठेवलं नाही. आपण सगळे असे इंग्रजीतून इकडून तिकडून भाषांतर अमुक करून याचं भाषांतर त्याचं भाषांतर, अशी वाईट परिस्थिती सगळी आहे. तर मुद्दा आता मी मूळचा असा की आपल्याला तुम्हाला मी 10 मिनिटं सांगणार होतो, पण तुम्ही 10 काही पुरले नसते कारण लोक चांगले आहेत तिथे. तर मी आता अजून जरा मनापासूनच बोलतो. आपला जो मुद्दा चालला होता की हे इंटरनॅशनल भाषा वगैरे नाही, हे आपल्या लोकांनी आपलं भ्रम असे काही पाळले, त्यातला असा एक भ्रम आहे. आणखीन एक आपल्याकडे प्रॉब्लेम येतो नेहमी की मराठी करणं हे तर सगळे मानतात, अर्धे मानतात अर्धे नाही. थोडा पण जे मानतात त्यांचं असं म्हणणं आहे की मराठी सगळं वाढलं पाहिजे. कारण खेडोपाडीचे लोक, शेतकरी लोक, गरीब लोक ज्यांना मराठीच येतं त्यांच्यावरच का मराठी चालली आहे. मराठी काही या वरच्या काय म्हणायचं उच्चवर्गीय, उच्च जातीय लोकांच्यामुळे टिकलेली नाही.
ही ह्या खालच्या लोकांच्यामुळे टिकली आहे, अजूनही त्याच्यामुळेच टिकते आहे. आणि आजही जी आपल्याला आशा आहे ती या गरीब खालच्या अशा बहुजन समाजातल्या लोकांच्यामुळे मराठी टिकणार आहे, हे अगदी सत्व आहे. तर हे अशी जी परिस्थिती आहे की आता ह्याच्यामध्ये भाषा, आता ही तुम्ही सगळे प्रशासकीय लोक पाहणार आहात, तर भाषेची नेमकी काय इथे आता गरज मराठीतली अशी ठेवावी. आणि त्याच्यातल्या मागचं महत्त्वाचं तत्व जे इंग्रजीला आज आहे ते अर्थकारण, त्याची फायनान्शियल जो ॲडव्हान्टेज आहे, तो पैशांचं जे महत्त्व आहे ते मराठीला मिळेपर्यंत ते शक्य आहे का? ऑब्व्हियसली हे शक्य नाही. जोपर्यंत इंग्रजीला पगार मिळतो, पैसे मिळतात, नोकऱ्या मिळतात, तोपर्यंत मराठीला उत्कर्ष मिळणार नाही. हे अगदी तत्व म्हणून मान्य केलं पाहिजे. आता हे जर करायचं तर प्रशासकीय पातळीवर आणि सगळ्याच लोकांच्याकडून हे व्हायला पाहिजे की आपण मराठीला अर्थकारण कसं मिळवून देऊ, की मराठी घेतल्यामुळे फायदा होतो, मराठी घेतल्यामुळे नोकऱ्या लागतात, मराठी घेतल्यामुळे शिकलं पाहिजे, मराठीत शिकलं तर नोकरी मिळेल. परक्या लोकांना सुद्धा आज जसं आता सेक्रेटरी यशवंतराव चव्हाणासारख्या दूरदर्शी लोकांच्यामुळे हे झालं आहे की तुम्ही हे आणि व्ही कोलते पहिलं हिंदुस्थानातलं वगैरे की संबंध व्यवहार मराठीत केला व्ही कोलत्यांनी. विदर्भ त्यामुळे आपल्याकडे लिडरशिप विदर्भातली असायला पाहिजे. हे वेस्टर्न महाराष्ट्रातले लोक बिनकामाचे आहेत. त्यांनी पहिल्यांदा नागपूर युनिव्हर्सिटी पूर्णपणे मराठी केली. सगळे फंक्शनकडे नोटिसा बिटिसा काय त्याला अगदी पत्रकं काढली, पुस्तकं सुरू केली आणि हे मराठी मीडियम केलं. अगदी पदवीदान समारंभ सुद्धा व्ही कोलत्यांनी मराठीत केला आणि टेक्स्टबुकं सुद्धा मराठीत सुरू अशी केली. तर अशी सगळी तिकडची परिस्थिती आहे. तर असं हे अर्थकारण जे आहे ते किंवा मराठी असल्याशिवाय आपल्याला आता टिकावं लागणार नाही असं पटल्याशिवाय हे सगळी जी कत्तलखान्यात लहान मुलं देतात ना, ती सगळी पालकं, त्या पालकांना हे कळेल किंवा आता काही इंग्रजीला अर्थ राहिला नाही, आपण आता हे करूया. आता ह्याची जी काही प्रशासकीय काय म्हणायचं धोरणं ठरवायची आपली संस्था त्याच्यासाठीच आहे. ही सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स हेच पाहिजे की आता याच्यासाठी काय धोरणं, हे जर धोरण ठरवलं तर मग गव्हर्नन्स याचा कसा करायचा, सक्ती कशाची करायची. एकदा सक्तीला जर सुप्रीम कोर्टाने म्हणायची तर तुमच्या संबंध गावातच जर जिल्ह्यातच जर इंग्रजी शाळा नसली किंवा मुंबईत सुद्धा इंग्रजी शाळा परवानगी नाही असं केलं तर कशाकरता लोक इंग्रजीत जातील. कुठेतरी दुसऱ्या प्रदेशात किंवा इंग्लंडमध्ये पाठवा याच्याप्रमाणे. आता तीच परिस्थिती आहे ना. आता मी इंग्लंडमध्ये असताना आमची लहान लहान मुलं 2 शाळेतली होती, मराठी शाळेत शिकणारी. आता मी तिथे गेल्यावर चौकशी केल्यावर असं लक्षात आलं की अगदी स्कॉटिश आणि वेल्श लोकांना सुद्धा त्यांच्या भाषेत शिकता येत नाही. त्यांना इंग्रजी संबंध इंग्लंडमध्ये कॉमन अशी भाषा आहे. म्हणजे असं जर असेल की इंग्रजीतच फक्त शाळा आहेत तर आपण मुलांना इंग्रजीतच पाठवू अशी परिस्थिती आहे. तसं जर तुम्ही महाराष्ट्रात केलं आणि ते करू शकतो आपण की फक्त मराठी भाषा इथे राहतील, मराठी शाळा चालतील, बाकीच्या चालणार नाही, असा जर नियम तुम्ही केला, पास केला, तो केला तर सुप्रीम कोर्टही काही बोलू शकणार नाही. याच्यात काय राईट टू फ्रीडम कुठे आहे? फ्रीडमच नाही इथे. तुम्हाला दुसरी भाषा घ्यायचं, मराठीच शिका, नाहीतर मग तुम्ही तुमच्या गावी पाठवा. नाही समजा तुम्ही युपीकडची असले तर तुमच्या मुलांना तुम्ही युपीत पाठवा हिंदीला. पण इथे ती भाषा नाही चालणार. फार फार तर आपली शेजारची म्हणून गुजराती चालेल, हिंदी चालेल आपल्याला. पण इंग्रजी कशा करतात? कुठे इंग्रजी शिकतो आणि इंग्रजी पुन्हा खराब शिकवतात ना. म्हणजे चांगली शिकवली तर ठीक आहे, पण हे मेरी आयडेंटिटी लँड सारखं जर केलं किंवा वेट ऑफ द हिल टू फेच ए वॉटर असं इंग्रजी कशाला शिकवायचं इथे? आणि ते सगळ्याच बाबतीत चालतं. अगदी आम्ही तपासताना पाहतो की त्या तपासण्यात आम्हाला इतक्या चुका सापडतात. आता एक माझ्याकडे साहित्य अकादमीतून पुस्तक आलं, त्याच्यात एका इंग्लिशच्या प्रोफेसरने आपल्या हे केलं आहे, भाषांतर केलं आहे राजन गवसच्या एका लेखाचं. इतक्या चुका आहेत त्याच्यात की त्याला थ्रू आणि थ्रूआउटचा फरक माहीत नाही. थ्रूआउट महाराष्ट्र म्हणायचं का थ्रू महाराष्ट्र म्हणायचं काही हे माहीत नाही. कारण काय, हे जे आहे ना तुकारामांनी म्हटलेलं, मी सांगितलेलं की अर्थहीन पाठांतर, हे असं याच्यामुळे झालं. आणि त्यामुळे आपलं पुढे चुकत जातं. कशामुळे की जेव्हा तुम्ही रिसर्च करता बारीक बारीक, अगदी ग्रॅव्हिटेशन म्हणा, न्यूटन सारखा म्हणा किंवा काही, ते त्यांच्याच भाषेत ते विचार करतात म्हणून करतात. आणि ते इतका आतून विचार होतो की मग बाकीच्या गोष्टी दुर्लक्ष होतात आणि खरोखर मग तोच विषय तुमच्या समोर राहतून घेतो. आता इथे तुम्हाला तो एक तर विषयच कळत नाही काय तो, म्हणजे हे याला काय म्हणावं हेच नेमकं कळत नसलं तर तुम्ही जाणार कोणत्या दिशेने? आणि मग तुम्हाला जी पॉईंट ऑफ व्ह्यू लागतो तोच नसला तर तुम्ही जाणार कोणत्या दिशेने?
अशी सगळी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला आज ही सगळी वाईट परिस्थिती त्याच्यामुळे आलेली आहे. आणि मी हे मराठीबद्दल बोलतोय म्हणजे काय म्हणायचं दुरभिमान नाही, पण ही खरोखर जगातली एक मुख्य भाषा आहे. म्हणजे एकूण ज्या मुख्य लोकसंख्येच्या बाबतीत तर आहेच, पहिल्या 12-13 भाषांमध्ये आहे. कधी स्पॅनिश लोकांचं वगैरे तिकडे असल्यामुळे आपण ते घेतो, पण स्पॅनिश लाईन काढल्यावर आपली 10वी भाषा आहे ती जगातली. एवढी महत्त्वाची भाषा आहे की जगात सगळ्या भाषा मेल्या. म्हणजे म्हणतातच असं की दरवर्षी काहीतरी 25 भाषा मरतात. दरवर्षीचा रेकॉर्ड आहे असं. आत्तापर्यंतचे त्यांनी रेकॉर्ड काढला की जगात काहीतरी 15,000 भाषा होत्या, आता 10,000 राहिल्या. आणि दरवर्षी 25 मरत अशी पाळी येईल की फक्त 50 भाषा जगात राहतील, बाकी त्या नाहीशा होतील आपले. हे दुर्दैव आहे आपलं. आता अशात मराठी सापडायला नको. सगळं म्हणजे जर 13वी तर असेल ना राही टिकली तर 13वी अशी काय म्हणायचं लंगडी लुडी अशी असता कामा नाही. ती पॉवरफुलच असायला पाहिजे, कारण ती महत्त्वाची भाषा आहे. आणि कशामुळे महत्त्वाची आहे तर दुर्भिमान नाही, तर जगातलं पहिलं उत्कृष्ट गद्य मराठीत झालेलं आहे, लीळाचरित्र. मी महात्म्यांनो एका गावी थांबू नका. एके गावी जे विजय, एके गावी आच विजय. इथे जेवला तर इथेच हात धुवाय, तरी दुसऱ्या गावात हात धुवा. फिरत राहा, एका ठिकाणी थांबायचं नाही. त्यामुळे लोभ लागतो, लोक मागे लागतात, तुम्ही साधुगिरी सुरू होते. त्यामुळे हे एवढं मोठं तत्व एका वाक्यात लीळाचरित्रामध्ये इतकं सुंदर मराठी कुठेही तुम्हाला नंतरच्या काळातही लिहिलं गेलं नाही. असं आपल्याकडे 12व्या शतकात झालं श्री चक्रधरनी. आता असं जर असलं तर अशी भाषा म्हणून द्यायची, किंवा तुकारामासारखे की तुम्ही प्रत्येक मनाला असं काहीतरी सार्वजनिक सत्य आहे की जे तुम्हाला कधीच नाही. आता मी सांगितलं ते तर मराठीत सोडा, पण तुम्हा आम्हा वेळी शब्दांची रत्न नाही. आपल्या लोकांना काय करायचं, शब्दांची रत्न असली पुढे झाली. शब्दावरून सगळंच मिळत होता येतं, तेव्हा शब्दांची रत्न फक्त तुमच्याकडे पाहिजे. शब्दच नसले तुमच्याकडे, तुम्ही काय करणार जगात. अशी अप्रतिम अशी काहीतरी सुभाषितं दर अभंगात असलेला तुकाराम आपल्याकडे आहे. आपल्याकडे स्त्रियांचं साहित्य. परवा मी एक लेख लिहिला तर त्या एडिटरनी क्वेरी केली, म्हटलं तुम्ही जरा पहा की काहीतरी 125 का काय, आमच्या विद्यार्थ्यांनीच रिसर्च केल्यामुळे मला नक्की पक्क माहीत आहे, 120 का 25 स्त्रीलेखिका आहेत आपल्याकडे. जनाबाई आणि मुक्ताबाईपासून आजपर्यंत मोठमोठ्या अशा 120 लेखक आहेत. इंग्रजीमध्ये 5 सुद्धा नाहीत. हे अगदी आजचं मी इंग्रजी शिकवतो, इंग्रजीचाही मी MA आहे, पण मला हे माहीत आहे की मराठीत जास्त चांगल्या स्त्रिया लिहिणार आहेत. अगदी लक्ष्मीबाई टिळक घ्या, बहिणाबाई घ्या, अगदी खेड्यातली शेतकरी बाई, अशी लायकीची कोण आहे इंग्रजीत? एकतरी आहे का बहिणाबाईसारखी कोणी आहे की इतक्या ह्याच्यातून लिहिलेली की अरे संसार काय अशी एकदम एका वाक्यात सगळं सत्व सांगणारी. की अंकुर येतात ती टाळ्या वाजवत आहेत, आपण जन्माला आलो याच्याबद्दल, असं बहिणाबाईची एक ओळ आहे. हिरवेशी अंकुर बिचारे पण ते आल्याबरोबर टाळ्या वाजवतात, ते 2च असतात. त्या इतकं सुंदर आपल्याकडे बायका लिहितात. असं आहे कोण? म्हणजे त्यांच्याकडे आता सुरुवातच उशिरा झाली. पहिली त्यांच्याकडची लेखिका जे कोण जॉन्सनच्या काळातली, नाव विसरलो, जेन ऑस्टिन ही पहिली लेखिका. याच्या आधी कुठेही लेखिका नाही आपल्याकडे. अगदी म्हणजे प्राकृत सोडून द्यायला गाथा सप्तशतीत खेडेगावातल्या बायकांच्या गाथा आहेत. किती 700 खेड्यातून जमा केलेल्या. कोण होता तो वेळात असेल त्या काळाच्या मनाने, त्यांनी खेडोपाडीच्या बायकांच्या कविता जमा करून गाथा सप्तशती काढली. आणि ती आज महत्त्वाची जर्मनीत पहिल्यांदा भाषांतर झाल्यामुळे कळलं आपल्याला की अशी काही प्राकृतमध्ये आहे. अशी आपले मूर्ख लोक आहेत की आपली महाराष्ट्रातलं पहिल्या शतकातलं, ज्याच्यामुळे आपल्याला आता हे मिळालं. मी त्या कमिटीवर होतो आणि त्या लोकांना म्हटलं इतक्या जुनं कसं, म्हटलं तुम्ही त्याच्यात पहा, पाणिनीचं पहा, इसवी सनापूर्वी 5वं शतक, मागधी अर्धमागधीचं लक्षण सांगताना सगळं इतक्या भूतकाळ असा होतो. शेषम महाराष्ट्रीवत असं पाणिनीचं सूत्र आहे. शेषम महाराष्ट्रीवत म्हणजे काय होतं की बाकीचं सगळं व्याकरण महाराष्ट्रीप्रमाणे. महाराष्ट्रीवत असं जर म्हणतो तर महाराष्ट्री सगळ्यांना माहीतच असेल त्यावेळी ती नॅशनल लँग्वेजच होती. हे सगळ्यांनी मान्य केलं की बरोबर आहे. शेषम मराठी नंतरचे सगळे व्याकरणकार महाराष्ट्रीचंच उदाहरण देतात. महाराष्ट्रीतच आपलं हे लीळाचे कथासरित सागर झालं आणि ते नंतर जर्मनीत गेल्यावर पॉप्युलर झालं. परवा त्या काफकावर एक मी लिहिलं नोट, तर काफकाची एक गोष्ट
कथासरी सागरमधल्या गोष्टीवर की एक जण उठल्या उठल्याच पाहतो तो त्याचा किडा झालेला आहे. आणि मग ते मेटामॉर्फोसिस आहे जगप्रसिद्ध अशी गोष्ट. ती मेटामॉर्फोसिस कथासरी सागरमधल्या एका कथेवर असं जगात सगळीकडे चालतं, एकमेकांचा तो त्याचं घेतो तो त्याचं घेतो. तर हे कथासरी जगात त्यावेळी जर्मनीत भाषांतरित झालं होतं काय मी पाहिलं. तर त्याच्या आधी 50 वर्ष कथासरी सागर जर्मनीत होतं. कोण तो केपलर का कोणतरी केलेलं, म्हणून त्याला माहीत होतं आणि त्याच्यामुळे ते आपल्याकडे गेलं. असं महाराष्ट्राचं वैभव आहे सगळीकडे. आणि अशी उदाहरणं आम्ही हजारो देता येतील. असं असताना तुम्ही म्हणू द्यायचे नाही इंग्लिश मिडियममध्ये शाळा पोरं घालायची किरकोळ असती, तरी मी मान्य करतो की आपण किरकोळ भाषेला सुद्धा मातृभाषा म्हणून महत्त्व दिलंच पाहिजे. म्हणजे मी साहित्यकामीत असताना पहिल्यांदा अगदी त्यालाही खूप विरोध झाला. अगदी वरबंद मंत्र्यापर्यंत आम्हाला भेटावं लागलं की ह्या ज्या बारक्या बारक्या भाषा आहेत, अरुणाचलमध्ये 2-3 आहेत, कुठेतरी डोगरा आहे, कुठे अमुक आहे, कुठे अमुक आहे, आपल्याकडे भिली आहेत, आपल्याकडे गोंडी आहे, या सगळ्यांना अवॉर्ड दिले पाहिजे. नुसतं मराठीला देऊ नको नाही. तर आता तुम्हाला माहिती आहे या भाषांमध्ये दरवर्षी एक अवॉर्ड मिळतं आपल्याला. आज ही त्याच्या आधी नव्हती आणि यालाही विरोध झाला. एक गोंडीला भिल्लीला काय याच्यात, अरे आपल्यापेक्षा आणि मल्याळीपेक्षा भिल्ली जास्त मोठी आहे भाषा. ते तरी कितीतरी लाख आहेत. हे भिल्लीमध्ये आकडे सांगितले की भिल्ली भाषा अगदी मध्य प्रदेश, गुजरात, खानदेश, दोन्ही खानदेश, नाशिक सगळीकडे भिल्ल आहेत, ओरिसापर्यंत भिल्ल आहेत. आणि या भिल्लांची भाषा आणि हे कापले गेले कशामुळे, तर यांनी इंग्रजांना विरोध केला. ते तंट्या भिल्ल वगैरे सगळ्यांनी इंग्रजांना दिसला की मारायचा. ते इंग्रज नको आपल्या देशात अशावाले हे होते, प्रखर देशभक्त. त्यामुळे इंग्रजांनी यांना एकत्र येऊ दिलं नाही. ते काही गुजरातमध्ये काही महाराष्ट्रात काही असं करून त्यांना नाही. तर भिलिस्तान जर झाला असता तर तो आज युपीपेक्षा मोठा झाला असता, तो त्यांनी होऊ दिला नाही. अशी परिस्थिती इतिहास आहे आणि हा आपल्याला माहीत नाही, हे आपलं दुर्दैव. आणि याचं कारण आपण इंग्रजी शिकतो. मग इंग्रजी ते कोण द्यायला लागलं आहे असं, इंग्रजांनीच हे गुन्हे केले, हे इंग्रजी मीडियममध्ये कसे काय येतील, कारण तेच माहीत नाही इंग्रजी लोकांना, आपण काय सांगणार. असं सगळं दुर्दैव आपलं आहे आणि याच्यातून आपल्याला आता मार्ग काढायचा आहे. तर मित्र हो, या अशा परिस्थितीत ही जी काही सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स आहे आणि या पुस्तकातले उदाहरण माझ्या लक्षात आलं की एक धोरण म्हणून आणि एक तत्व म्हणून असं काय म्हणायचं, सक्तीनं काहीतरी केल्याशिवाय आता लोकांना कळणं कठीण आहे. आणि हे सक्तीनं म्हणजे काही आपण डिक्टेटरशिप नाही आहे, अगदी लोकांना पटलं पाहिजे. नाही तर पटवून द्या तुम्ही, कशा करता इंग्रजी शिकायचं. कोणत्या देशात इंग्रजी शिकतात, इटली, फ्रान्स, जर्मनी, चीन, एवढा मोठा जगप्रसिद्ध होत चाललेला आता अगदी कोरिया, बारीक बारीक देश हे सोडले. आणि आज जे इंटरनॅशनल म्हणतो ते अशामुळे आहे की आपणच त्याच्यात असल्यामुळे इंटरनॅशनल झाली आहे ती भाषा. 141 कोटी का किती आपले लोक, इतके सगळे जगातले सगळ्यात मोठी संख्येचे लोक इंग्रजी बोलतात म्हणून इंग्रजी वाढली. हेच जर त्याच्यातून गेलं तर इंग्रजी किरकोळ होऊन जाईल. आहे कोण इंग्रजी बोलणारे जगात, हे गुलाम लोक बोलतात. पाकिस्तानी, इंडियन, काही साऊथ आफ्रिकेचे, काही ज्या त्यांच्या कॉलन्या होत्या इकडे तिकडे, न्यूझीलंड वगैरे, हे यांच्यातले लोक इंग्रजी बोलतात म्हणूनही मोठी झाली. हे जर आपापली भाषा बोलायला लागले तर कशा करता इंग्रजी इंटरनॅशनल राहील. तर हे आपलं काय म्हणायचं पॉलिसीमध्ये हे पटलं पाहिजे आधी लोकांना. हे पटलं ना की मग बरोबर आहे. आणि आपली पण मोठी भाषा आहे, आपली पण 100 कितीतरी कोटी लोक बोलतात, 40-50 कोटी. आणि आपल्याकडे इतिहास आहे, आपल्याकडे स्त्रीलेखिका आहेत, आपल्याकडे मोठमोठे विचार आलेले आहेत, अगदी वरपासून खालपर्यंत वारकरी, महानुभाव, संत वाङ्मयाचे, आतापर्यंतचं फुले बिले, अशी माणसं नाही आहेत जगात. मी लंडनला असताना माझ्याकडे इतके लोक पाहिलं. इतके लोक कसे काय आले, तर एकीला एक बाई होती, तिला फुलेवर काम करायचं होतं की कारण जगात इतकी एवढ्या मोठ्या याच्यावर शक्तीविरुद्ध क्रांती करणारा आणि स्त्रियांची शिक्षण पहिल्यांदा सुरू करणारा, खालच्या वर्गाकरता कष्ट करणारा माणूसच नाही त्या काळात होतं कुठे. अगदी नाहीसे करून टाकायचे. अमेरिकेत हे ब्रिटिश लोक गेले तरी सगळे नाश करून टाकले, गोळ्या घालून मारले, अशी परिस्थिती होती. अशा काळात त्यांनी हिंमत धरून वर केलं. अशी सगळी नवीन तत्व आपल्याकडे खूप आले आहेत. सगळ्या खालपासून अगदी विनोबापर्यंत की अगदी तुम्ही पायपीट करून लोकांकरता जागा मिळवली. अशी प्रत्येक ह्याच्यात आपल्याकडे काहीतरी आहे. अगदी दहशतवाद म्हटला तरी आपल्याकडे हे सगळे बंडखोर इंग्रजांच्या रँड बिंड वगैरे मारणारे, सगळ्या बाबतीत आपण काही कमी नाही.
तर असं असताना आपण आपला विमान कशामुळे जोडायचा? आणि हे काही काय म्हणायचं वृद्धाभिमान नाही आहे हा, तर हे फॅक्ट्स आहेत. या फॅक्ट्स सांगणं हेच आता दुर्भिमान झालं आहे, असं दुर्दैव आहे. आणि याचा पुन्हा आपल्याला असाही काय म्हणायचा विचार करावा लागेल की याचाही पुन्हा काय म्हणायचं मिसयूज, असा दुरुपयोग होता कामा नये. की दुर्भिमान करता करता मग सगळंच मराठी करा. मग आता हे काही गोष्टी आपल्याकडे राहणार नाही. आपल्याकडे किती आपण शब्द घेतले आहेत मराठीतून. आपली बिल्डिंग घ्या किंवा पोलीस, युनिव्हर्सिटी, किंवा अगदी बायकासुद्धा अगदी बोलताना की संडे आहे का मंडे आहे वगैरे असं आपल्याकडे चालतं. हे आपण घेतले आहे. जितकं तुम्ही उष्णर राहाल तितके तुम्ही समृद्ध होता, त्याच्यात काही वाईट नाही. परंतु तरी मराठी टिकते. बॉरोईंग ज्याला म्हणतात की आपण उसनवारीवर सुद्धा खूप मोठे होऊ शकतो. आणि आपल्यात नाही ते घ्यायला काही लाज वाटत नाही. सगळं इंग्रजीने किती घेतलं आहे. इंग्रजीमध्ये तर आपले किती शब्द आहेत इंडियन, कितीतरी 1000 शब्द इंग्रजीत वापरले जातात आज. आज अशी परिस्थिती आहे. तर माझ्याकडे यादीच आहे ते सगळे. हे सगळे इंग्रजी लोक करतात, आपण का इंग्रजी वापरू नये आणि त्याच्यात काय वाईट आहे. पण मराठीच ठेवायचे नाही, हे शब्द आपण वापरायचे. असं सगळं काहीतरी धोरण या पॉलिसी अँड गव्हर्नन्समध्ये घेतलं पाहिजे की काही असो आपण बॉरोईंग करावं पण आपली भाषा ठेवावी. आणि याच्यातून मग आपल्याला सांगत होतो की जे काय म्हणायचं व्यवहार असा पाळणं म्हणजे अर्थकारण याच्यातून आपण आपोआपच सक्तीगिरी होतं. एवढंच नाही तर आपण आपल्याला जे काही पाहिजे ते मिळवणं आणि याच्यासाठी आपल्या वाटेत जे येईल ते सगळं नाहीसं करणं हा एक पॉलिसीचा एक मोठा भाग होऊ शकतो. आणखीन एक जे तत्व आहे की विठ्ठलरामजी शिंदे म्हणाले होते पहा, आणि अशी खूप आपल्याकडे विचारवंत होऊन गेले. पण हे एक मान्य करावं लागेल की सगळ्या प्रकारचं मराठी आहे. म्हणजे आता आपल्याकडे नेहमीप्रमाणे प्रश्न येतो की काय म्हणायचं उच्चभ्रू इंग्रजी ज्याला स्टँडर्ड असं म्हणतात की पुणेरी फक्त चांगली, बाकी मग अगदी वर्गात सुद्धा आम्ही आम्ही खानदेशी आपले 11वी-12वी आम्ही खानदेशी पुणेरी नीट माहिती होतं. इंग्रजी तर नुसता एक पेपर होता. असं असताना आम्ही सगळं पुणेरी मराठी कमावलं, इंग्रजी कमावलं, सगळं मिळालं. तर पोरं सगळं मिळवू शकतात, फक्त तुम्ही एक सक्ती करावी लागते त्याची. तर असं हे सगळं जे वातावरण आहे की आपल्याला आता याच्यातून कुठून सुरुवात करायची आणि याच्यातून मार्ग असा काढत जायचा की ज्याच्यामुळे आपल्याला हे सगळे आपले बारीक बारीक भेद आहेत ते कसे नष्ट करतील. किंवा प्रमाण मराठी आणि ग्रामीण मराठी याच्यात काय वाईट आहे. शास्त्रीय सल्ला घ्या की सगळ्या भाषांमध्ये नेहमी अशा आता इंग्रजीमध्ये डायलेक्ट्स असतात, इडिओलेक्ट्स असतात, गुप्त कोड लँग्वेजेस असतात. काही दलालांची जी भाषा असते ना आपले बैल बाजारात वगैरे चालतात पहा की ते हजाराला काहीतरी जर्दाळू म्हणतात. एक जर्दाळू दिला की 2 जर्दाळू रे बाबा, आणि दरवेळी बदलतात. आता जर्दाळू आपल्याला वाटतं की काही देतोय पण त्याचा गुपचूपचा व्यवहार असा म्हणजे जर्दाळू म्हणजे 1000 रुपये, 2 जर्दाळू दिले का 3 दिले ते 3000 दिले. अशी याची भाषा ही पण एक भाषाच आहे. तशीच आपल्याकडे एक चोरांची एक वेगळीच भाषा असते की तू मागच्या खिडकीतून जा असं न म्हणता तो सरळ म्हणणार की अरे ते जरा ढुंगण पुसून जा. आता काय ढुंगण पुसून जा म्हणतोय तर काय संबंध, तर ते घराच्या मागून असा काहीतरी जा असं काहीतरी अशी ती भाषा असते. त्याचा एक अभ्यास केला आमच्या एका मित्रांनी. असं सगळं म्हणजे काय म्हणायचं कोड लँग्वेजेस किंवा जार्गन असतं की बायकांची एक वेगळीच भाषा असते आणि पुरुषांची वेगळीच असते की बायकांच्या ह्याच्यात ते बाई 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 असं स्त्रीच म्हणू शकते. आपण जर काही पाहिलं तर पुरुष खिडकीतून पाहिलं बाई 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 असं नाही म्हणणार, काहीतरी वेगळंच म्हणणार अरे काहीतरी. पण असं बायकांची भाषा, स्त्रियांची भाषा, मुलांची वेगळीच असते, बोबडं बोलणं वेगळंच असतं. अशी सगळे भाषांचे जे काही काय म्हणायचं सोशिओलॉजी ऑफ लँग्वेजमध्ये आम्ही शिकवतो नेहमी की भाषांचे अनेक भेद आहेत पण ही सगळी एकच भाषा असते आणि तिच्यामुळे भाषा उलट समृद्ध होते. जितकी अशी व्हरायटी असेल, लहान मुलं वेगळी, चोरांची वेगळी, जिल्हा करण्याची वाढू द्यावी, त्याच्यात वाईट काही नाही, बोलू द्यावं. ग्रामीण बोलतो बोलू द्यावं. आमच्याकडे आता भिल्ल लोक मराठी बोलायचा प्रयत्न करतात, त्याच्यात करता कर्म क्रियेबत काही चालतं की आता एक माणूस होता रागाला, तो माणूस ते आलं ते आलं. आता ते त्यांच्या भाषेत पुल्लिंगाला ती पुस्तक म्हणतात ते आलं, तर ते मोठा जरी तो पाटील असला तर ते आलं असंच असतं. आता ही आपण मान्य केली पाहिजे आणि त्यांच्या दृष्टीने ते आलंच आहे खरोबर. आणि पाटलाचा त्याला काय उपयोग आहे, तो मूर्खच असतो, त्यामुळे तो आलं म्हणतो ते बरोबरच आहे असं आपण मान्य करून भाषा आपली वाढवली पाहिजे.
उलट आता कुठेतरी कादंबरीत मी वापरला की एखाद्या चांगल्या वरच्या पोस्टसाठी मी नेहमी नपुसकलिंगी वापरला. मी ते मंत्री उशिरा आलं असं मी वापरलं. लोकांना आवडेल ते, पण मी असं कुठेतरी लिहून ठेवलं आहे. मी आपलं नेहमी खिशात अशा नोट ठेवतो, त्याच्यात असं वापरून ठेवतो. त्याच्यात एक आहे. तर असं थोडक्यात म्हणजे आपल्याकडे अनेक प्रकार आहेत. ते सगळे भेद आणि दोष न समजता आपली समृद्धी समजली पाहिजे. समृद्ध अडगळ ही अशी सगळी समृद्ध अडगळ आपली आहे आणि ती आपण आता जवळ घेणं आणि वाढवणं आणि त्याचं काय म्हणायचं धोरण करणं आणि ते प्रशासकांनी राबवणं. ते काही आपल्या हातात नाही, पण आपण धोरण करू शकतो, फार तर बोलू शकतो, लोकांच्या चर्चा करू शकतो, पण ते तुम्ही करावं लागेल. आणि तुमची जबाबदारी आहे की हे लोकांना हे सुरू करा. की जसं तुम्हाला कुठे इंग्रजीमध्ये चीनमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा नाहीत. असं व्हायला पाहिजे महाराष्ट्रात एकही इंग्रजी शाळा नको. झाली तर तुम्ही गुन्हा करताय असं पास करा आणि हाकला. काय करायचं आहे ना, आता हे शक्य नाही आपल्याला, पण कुठेतरी सेक्रेटरी त्याला मार्ग काढतील आणि बरोबर ते कमी कमी. आज जे चाललंय की मराठी माध्यम बंद करा आणि इंग्रजी घाला, हा नुकसान आहे मुलांचं. मुलांना आपण कत्तलखान्यात टाकून नाहीसं करतोय, हे वाईट आहे. म्हणून आपण अशी सक्ती केली पाहिजे की इंग्रजी शाळा नाही, मराठीत सुधरा. आणि दुसरी मार्ग त्याच्याबरोबर असा व्यवहाराचा की मग मराठी शाळा सुधरा. सगळे प्राध्यापक सगळे शिक्षक नीट पाहिजे, तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था पाहिजे, जेवण नीट दिलं पाहिजे, त्याला परिसर चांगला पाहिजे, खिडक्या तरी नीट लागल्या पाहिजे निदान. अशी परिस्थिती तुम्ही करा की मग आपोआप लोक जातील. आणि फी सुद्धा काही आता जी परवडते ती इंग्रजी माध्यमाचे लोक जर 2-2 लाख देतात, आमच्या शेजारी देतात, तर तुम्ही निदान 10,000 करा, 20,000 करा, किंवा मग त्याच्यात माफ करा काही काय म्हणायचं एक डोनेशन सारखं काहीतरी करून असं करून शिकवा. पण मराठी माध्यमाशिवाय या या प्रांतात तुम्हाला शिक्षण घेता येणार नाही. आणि याला पुन्हा मग अनेक शासकीय मार्ग निघतील प्रशासकीय, की मग शाळेत आहे तर ठीक आहे, कॉलेजमध्ये काही टेक्स्टबुक आहेत की भाषांतर करायचं एक वर्ग काढा. एवढंच नाही तर एक असं एक याच्यात लिहिलंच आहे आपल्या कोणी परब यांनी की आपल्याला आता असे याचे भाषांतराच्याच युनिव्हर्सिट्या काढायच्या की तिथे फक्त भाषांतर शिकवतील. भाषांतर करून घ्या. कोणती फिजिक्सची 10 पुस्तकं आहेत चांगली, बरोबर त्याची भाषांतर करून घ्या. ते सगळे लोक बसवा. हे फिजिक्सचे लोक नाहीतरी काय करतात, शिकवतात तिथे बसून मराठी शिकवा, मराठीत करा. ह्याच्याप्रमाणे मी आपली भाषा लिंग्विस्टिक्सवरची 10 पुस्तकं आहेत, हॉकेटची किंवा डेव्हिडसनची वगैरे, ही सगळी 10 पुस्तकं देणार, ती करून घ्या. आणि एक कार्यक्रम करा की हे आपलं मराठीत पाहिजे. आईन्स्टाईनची काय थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मराठीत पाहिजे. कोण फिजिक्स शिकवतो तू हे तू करून दे, तरच तुला ग्रँट मिळेल किंवा तुला कन्फर्मेशन मिळेल. असं काहीतरी केलं तरच हे सुधरेल. आणि अनुशासकीय लोकांच्या आता आपण म्हणतो ना, शेवटी गव्हर्नन्सचा अर्थ ऑथॉरिटी असा होतो. म्हणजे तुम्ही ऑथॉरिटीच वापरली पाहिजे याच्यात आणि ते करून घेतलं पाहिजे. मी सांगितलं की तुमच्या दोन्ही बाजूला मूर्ख लोक आहेत तर त्या दोन्ही करून हे करून घ्या आणि वाढवा. काहीतरी करून हे आपल्याला पटलं पाहिजे किंवा आपल्याला शेवटी जगातले सगळे समृद्ध पुढे जाणारे देश आपल्या भाषेतून शिकवतात आणि तुम्हीच कशा करता इंग्रजी शिकवता. आणि काय मोठी अशी इंग्रजीची कर्तबगारी आहे. आपल्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त समृद्ध साहित्य आहे. आपल्याकडे जसे ज्ञानेश्वरी आणि तुकाराम आहे, ज्ञानदेव आहे, तसं काय एक शेक्सपियर सोडला तर कोण तिकडे दिसतो. किरकोळ कादंबरीकार असतात सगळीकडे. तसे आपल्याकडे चांगले लोक आहेत, होतील. आणि आता इंग्रजी मिडियम मुळे उलट कमी झाले, मराठी ट्रेन केलं तर वाढतील तरी, की आपल्याकडे खालचे लोकही लिहायला लागले, काहीतरी वाढेल. असं काहीतरी करणं असं थोडक्यात मित्र हो. मी काय शिक्षा म्हणून जरा तुम्हाला जास्तच वेळ घेतला तुमचा. शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याकडे जे काही व्यवहार आणि तत्व म्हणजे आता मोदी भाषा असो, अमुक भाषा असो, तमुक भाषा असो, प्रमाण भाषा असो, याचे फरक वगैरे हे सगळे मीठ करून एक मराठी संबंध असं मराठी तिथं काय मराठी तितका मिळवावा असं केलं पाहिजे. आणि त्याने ठरवलं की माझा मराठी बोल कौतुके काय म्हणजे 13व्या शतकात तिथं म्हटलं की अमृतातेही पैजा जनतेच्या ऐवजी आता कोणतरी नवीन ज्ञानेश्वर आव्हान त्याने असं घ्यावं की माझा मराठीचा बोल कौतुके पण इंग्रजीतेही कौतुके जिंके, इंग्रजीतेही पैसा जिंके, असं काहीतरी कोणी करा तर आपलं हे दुर्दैव निघेल. नाहीतर आपली परिस्थिती जशी पारशी लोकांची झाली आहे आता, की पारशी लोकांना आता
काही फ्युचर नाही, काही संपलंच. काय त्या आपसात इतकं झालं की त्यांना काही करता आलं नाही पुढे. आता आमची एक विद्यार्थिनी होती, तर तिच्या परक्या जातीशी किंवा धर्माशी लग्न केलं तर त्यांना वाईट टाकायची. मग त्यांना ज्या लाखो रुपये ग्रँड बिंड अमुक मिळतं, घरं मिळतात, ती मिळत नाही. म्हणजे आता त्या पोरींनी काय करायचं, फक्त पारशीच लग्न करायचं, असं सगळं ते पारशी लोक नाहीसे झाले. तसं हिब्रू लोकांचं होतं पहा, की सगळेजण नाहीसे होत चालले होते हिब्रू लोक, पण इस्रायलमुळे ते एकत्र आले आणि आज इस्रायलमधली हिब्रू भाषा सगळ्यात मोठी झालेली आहे. की अतिशय त्याच्यात सगळं मिळतं. तिथे अगदी MA PhD पर्यंत हिब्रूमध्ये शिकतात मुलं. अशी आमचा भाऊपाध्याची मुलं गेली आता, त्याची बायकोची होती भाऊशी, त्यामुळे ते तिकडे गेली. त्यांना तिथे खूप घरदार सगळं फुकट मिळालं वगैरे, सगळं ठीक आहे. परंतु वाईटच चाललं आहे. तरी ठीक आहे, पण निदान त्यांना हिब्रू भाषेत शिकता येतं, मुलं हिब्रू शिकतात. असं जगातले उदाहरण आहे की ह्या अशा भाषा जर इतक्या वर गेल्या तर मराठीला काय वाईट आहे. म्हणून आपल्याला आता याच्यापुढे हे पॉलिसी म्हणून आणि एक काय म्हणायचं तत्व म्हणून आता हे लागू केलं पाहिजे. नमस्कार, मी आपल्याशी बोललो.